विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 24चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओही शेवटपर्यंत नक्की ऐका. नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा हा व्हिडिओ आहे. अध्याय 24 भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 24 मंगलाचरण आणि देवस्तुती. अध्याय 24ची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगलाचरणाने होते. संत महिपती महाराज प्रथम श्री गणेशाचे स्मरण करतात. कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश स्मरणाने झाली की कार्य निर्विघ्न पूर्ण होते असे मानले जाते. यानंतर गोपालकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी आणि हरिनाम यांचे स्तवन येते. ही स्तुती ऐकताना भक्ताच्या मनात आपोआप श्रद्धा जागी होते. या स्तुतीचा अर्थ असा, हे प्रभू, मला या कथेमध्ये योग्य मार्गदर्शन कर. माझ्या बुद्धीत सत्य आण. माझ्या मनात भक्ती जागी कर. आपणही आपलं कोणतं कार्य करताना आपण श्री गणेशाच्या पूजेने सुरुवात करतो. तसेच कोणतीही आरती करताना प्रथम श्री गणेशाची आरती करतो. देवाच्या अवताराची महिमा पाहूयात. भक्तासाठी देव स्वतः मदतीसाठी धावून येतो. महाराज म्हणतात, भगवानाने अनेक अवतार घेतले. हे अवतार का घेतले ते पाहूयात. अवतार घेतले कारण अधर्म वाढला, पाप वाढले, सत्य लपले आणि भक्त त्रासात आले. तेव्हा देवाने स्वतः रूप धारण करून भक्ताचे रक्षण केले आणि धर्माची स्थापना केली. या संदर्भात अंबरीश महाराजांचे उदाहरण येते. अंबरीश म्हणजे भक्तीचा आदर्श. त्यांच्या जीवनातून संदेश असा मिळतो की भक्तीची ताकद राजेपदापेक्षाही खूप मोठी असते. पण भक्ती करण्यापूर्वी श्रद्धा, विश्वास ठेवून भक्ती करा. पुढे पाहूयात कबीर महाराजांचा उल्लेख. भक्ती म्हणजे साधेपण. या अध्यायात पुढे संत कबीरांचे वर्णन येते. कबीर महाराज हे अत्यंत महान संत होते. त्यांची भक्ती मोठ्या मंदिरात किंवा मोठ्या पूजाविधीत नव्हती, तर त्यांच्या भक्तीचा आधार होता साधेपणा, विरक्ती आणि अखंड रामनाम. कबीर महाराजांचे जीवन हे दाखवते की भक्तीचा खरा अर्थ बाह्य दिखावा नसून मनाची शुद्धता आहे. कबीरांनी सांगितले, देवाला सोनं चांदी लागत नाही, देवाला निर्मळ हृदय लागतं. या भागातून महिपती महाराज स्पष्ट करतात की संतांचे जीवन हे जगाला मार्ग दाखवते. जीवन कसं जगायचं ते सांगते. संत संघामुळे अहंकाराचा त्याग होतो. या अध्यायातील मुख्य कथा म्हणजे श्रीमंत सावकाराचा भयावह रोग. अध्याय 24 मध्ये पुढे एक मोठी कथा सांगितलेली आहे. ही कथा एका सावकाराची आहे. सावकार म्हणजे व्यापारी, श्रीमंत, धनवान. त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती. घरात सुख होतं, मान सन्मान होता, कुटुंब होतं, समाजात प्रतिष्ठा होती. पण अचानक त्याच्या आयुष्यात एक भयंकर संकट आलं. त्याला असा रोग झाला की शरीरावर जखमा होऊ लागल्या, शरीरात किडे पडले, शरीरातून दुर्गंधी येऊ लागली. लोक त्याच्याकडे जवळही येईनात. अशी स्थिती झाली की त्याचा स्वतःचा परिवारसुद्धा त्याला घाबरू लागला. त्याच्याजवळ कोणीही जाईनासं झालं. यातून एक मोठा संदेश मिळतो की संपत्ती असूनही संकट कधीही येऊ शकतं. त्यामुळे
जर आपलं शरीर चांगलं असलं, मनोवृत्ती चांगली असली तर आपल्याला लोकसंगती मिळते. पुढे पाहूया वैद्य, मंत्रतंत्र, उपाय पण रोग बरा होत नाही. सावकाराने अनेक उपाय केले. मोठ्या वैद्याकडे गेला, औषधोपचार केले, पूजा अर्चा केली, ग्रहशांती केली. मंत्र सांगणाऱ्याकडे गेला, अनेकांना दानधर्म दिला, पण रोग काही कमी होईना. त्याचे दुःख वाढत गेले. त्याला जाणवलं की मी जगात सर्व काही कमावलं, पण माझं शरीर वाचवू शकत नाही. या टप्प्यावर सावकार पूर्णपणे तुटून जातो. त्यामुळे कितीही धनसंपत्ती असली, जर आपलं शरीर जर चांगलं नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आरोग्य हीच धनसंपत्ती मानावी. पुढे पाहूयात संकटामुळे अंतःकरण बदलते, अहंकाराचा नाश. या भयंकर अवस्थेमुळे सावकाराच्या मनात मोठा बदल होतो. तो विचार करू लागतो, माझा गर्व व्यर्थ होता, माझा पैसा व्यर्थ होता, माझं मोठंपण व्यर्थ होतं, माझा मान व्यर्थ होता. तो अंतर्मुख होतो. त्याच्या मनात एकच प्रश्न उरतो, आता माझा आधार कोण? या अवस्थेत मन शुद्ध होण्याची सुरुवात होते. त्याला पश्चाताप होऊ लागतो, कारण माणूस जेव्हा पूर्णपणे असहाय्य होतो तेव्हाच तो देवाकडे खऱ्या अर्थाने वळतो. त्यामुळे पहिल्यापासूनच आपला संसार, संपत्ती पाहत कमावत नामस्मरण करावे, भक्ती करावी. या अध्यायात पुढे सावकाराला एक सत्पुरुष किंवा भक्त भेटतो, जो त्याला सांगतो, तू अनेक उपाय केलेस, पण एकच उपाय राहिला आहे, हरिनाम. तो भक्त सांगतो, नाम हे औषध आहे, नाम हेच आधार आहे, नाम हेच जीवनाचे सार आहे. सावकार प्रथम शंका घेतो. तो म्हणतो, माझ्याकडं तर सर्व काही आहे, या नामात काय एवढी ताकद आहे? कारण त्याला वाटते, एवढा भयंकर रोग आणि फक्त नामाने बरा होईल का, असा त्याला प्रश्न पडतो. पण त्याच्याकडे आता पर्याय उरत नाही. तो प्रत्येक उपाय करून पाहतो. तो नामस्मरण सुरू करतो. पुढे नामस्मरणाचा चमत्कार काय होतो ते पाहूयात. नामस्मरणाने चमत्कार, रोग कमी होऊ लागतो. सावकार जेव्हा श्रद्धेने नाम घ्यायला लागतो तेव्हा त्याच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागतो. वेदना कमी होतात, दुर्गंधी कमी होते, जखमा भरू लागतात, शरीर शुद्ध होऊ लागते. पण संत महिपती महाराज इथे एक महत्त्वाचा संदेश देतात. नामस्मरणाचा चमत्कार म्हणजे फक्त शरीर बरे होणे नाही, तर खरा चमत्कार म्हणजे मनाची शुद्धता, मनातील भीती कमी होणे, अहंकाराचा नाश होणे, देवावर विश्वास निर्माण होणे, चांगलं कर्म करण्याची वृत्ती निर्माण होणे. सावकार आता धनवान सावकार राहत नाही, तो देवाचा भक्त बनतो. त्यामुळे तुमचा संसार, सर्व काही तुमचं कर्तव्य काम करत करत देवाची भक्ती करावी, नामस्मरण करावे. रोज 108 वेळा नामस्मरण केल्याने तुम्हाला मनशांती मिळते, मनातील अंधकार दूर होतो. पुढे पाहूया सावकाराचा अंतःकरणातील परिवर्तन. आधी सावकाराचा स्वभाव कसा होता? गर्विष्ठ, पैशाचा माज, लोकांकडे तुच्छता, स्वार्थी व्यवहार. पण नामस्मरणानंतर तो पूर्णपणे बदलतो. तो नम्र होतो, दयाळू होतो, गरिबांना मदत करू लागतो, दानधर्म करतो, संतांचा आदर करू लागतो आणि अहंकार सोडतो. कारण अहंकारच माणसाचा खरा जीवनाचा शत्रू असतो. यातून संत महिपती महाराज सांगतात की भक्तीचा खरा परिणाम मनावर होतो. त्यामुळे भक्ती करावी. त्यासाठी भक्ती करण्यासाठी कोणता वेळ, टाईम लागत नाही. तुम्ही कुठेही भक्ती करू शकता. नाम हाच खरा संदेश आहे. लोक विचारतात, हे कसं शक्य झालं? तेव्हा सावकार सांगतो, माझा पैसा काही कामी आला नाही, माझ्या गर्वाने मला वाचवलं नाही, माझा आधार फक्त हरिनाम होता. आता तो लोकांना सांगू लागतो, देवाचं नाव घ्या, संत संग ठेवा आणि मन शुद्ध ठेवा. त्यामुळे तुम्हीही नक्कीच नामस्मरण, भक्ती करायला सुरुवात करा. अध्याय 24 मधील शिकवण. बाह्य उपायापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे.
या अध्यायातून असा संदेश मिळतो की जगातील बाह्य उपाय काही वेळा उपयोगी पडतात, पण मनाचे दुःख आणि भय दूर करण्यासाठी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. त्यामुळे संत संगती धरावी आणि मन शुद्ध करावं, मन शांत करावं आणि नामस्मरण करावं. नामस्मरणाने मन स्थिर होतं, चिंता कमी होते, भीती निघून जाते आणि जीवनात आशा निर्माण होते. जीवन सुखकर आनंदमय होतं. पुढे पाहूयात कबीर आणि सावकार दोघांमधील एक समान सूत्र. या अध्यायात कबीराचा उल्लेख आणि सावकाराची कथा या दोन्ही गोष्टी एकत्र का आल्या ते पाहूयात. याचा अर्थ असा, कबीरांनी साधेपणाने भक्ती केली, सावकाराने दुःखामुळे भक्ती स्वीकारली, पण शेवटी दोघांनाही एकच सत्य समजलं. देव मिळतो तो फक्त भक्तीने. नाम हेच परम सत्य आहे. नामस्मरणच हे सर्वस्व उपाय आहे. या अध्यायातून मुख्य आपल्याला पाहायला मिळालं की मंगलाचरण व देवस्तुती कधी करतात. अवताराचा महिमा, कबीर महाराजांचे भक्तिमय जीवन, सावकाराला झालेला भयंकर रोग आणि त्यावर त्यांनी केलेले उपाय, त्यावर भक्ती हा कसा उपाय ठरला, वैद्य मंत्र तंत्र कसे निष्फळ ठरले, संकटामुळे अहंकाराचा कसा नाश होतो हे इथं पाहिलं. नामस्मरणाचा स्वीकार, नामस्मरणाने रोग कसा कमी झाला हेही आपण इथं पाहिलं. अंतःकरणात कसे परिवर्तन झालं, सावकाराच्या अंतःकरणात कसं परिवर्तन झालं हेही आपण इथं पाहिलं. समाजासाठी भक्तीचा इथून असा संदेश मिळतो की अध्याय 24मध्ये महिपती महाराज सांगतात, भक्ती ही संकटात जन्म घेऊ शकते, पण तिचे फळ अत्यंत मोठे असते. संपत्ती, मान सन्मान, वैद्य, औषध हे सर्व बाहेरचे उपाय आहेत, पण नामस्मरण हा अंतःकरणाचा उपाय आहे. अंतःकरण जर शुद्ध, शांत, निर्मळ करायचं असेल तर भक्ती आणि संत संगती, नामस्मरण हाच उपाय आहे. नाम घेतल्याने मन शुद्ध होते, अहंकार नष्ट होतो आणि देवावर अढळ विश्वास निर्माण होतो. संकट ही शिक्षा नसते, ती जागृती असते. संकटामुळे आपलं मनोधैर्य वाढतं. भक्तीचा खरा विजय म्हणजे मनावर विजय मिळवणे होय. नामस्मरण हे सर्वात मोठे औषध आहे असं इथं आपल्याला समजून आलं. संत वचन ऐकले की जीवन बदलते. देव गरीब श्रीमंत पाहत नाही, भक्त पाहतो. भक्तांनो, संपत्ती नाही, औषध नाही, पण हरिनामाने जीवन बदलतं. आपल्या जीवनात चांगलं बदल होतो, जीवन सुखकर होतो. त्यामुळे हरिनाम, संतनाम, नामस्मरण करा. हा संदेश आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.